पटसंख्या किती? हा तुमची पटसंख्या हा एका तुकडीची किती आम्हाला नाही एक मिनिट पटसंख्या मला सांगा. पटसंख्या नसताना तुम्हाला मान्यता 60ची आहे. 2005 पासून तुकडी बंद झाल्या. कशाला एवढी पोरं तुम्ही घ्यायला लागला? ते शामराव पाटील अण्णा पाटील तुम्ही चौकशी करत नाही. आणि आंदोलनाच्या दिवशी तुम्ही 5 वेळा मी चालूय 5 वेळा जर तुम्ही परत हीच भूमिका घेणार असला तुमच्या विरोधात या साहेबांच्या काय माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी आंबोकर साहेबांच्या विरोधात आमचं येत्या शुक्रवारी उपसंचालकाच्या कार्यालयासमोर आंदोलन असणार. तुम्ही पाठीशी घालताय ना? काय करून आला अधिकारी? अहवाल त्याचा प्राप्त झाला त्यांचा. अहो साहेब नसते असं कारवाई होणार आहे त्यांच्यावर. कशाची कारवाई? मी तुम्हाला दोघांना का जास्त बोलणं झालोय? साहेब पाहिजे होते त्यांना सांगितलं. तुम्हाला त्याची माहिती दिली आम्ही. आम्हाला तुम्ही खोडं समजा लागलाय काय? मग जनतेला आलो मी 5 वेळा आलो तिथे बाहेर कशी पाहिजे विचारा. किती वेळा आलो सांगा तुम्ही. त्या वेळेला मला भेट दिलेली नाही तुम्ही. तुम्हाला काय हक्क समजत असला तुम्हाला बाहेर सुद्धा जाऊ देणार. त्या दिवशी म्हटलं आम्ही पोलिसांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण शिष्टमंडळाच्या माध्यमातून आलो. तुम्हाला बघायचं असलं तर बघा सगळ्या संघटनेच्या माध्यमातून. उद्या घेरावा घालतो आम्ही. काय आमच्या घरचा प्रश्न घेऊन आलेला नाही तुमच्याकडे. मला शाळा काढायची नाही किंवा मला संस्थापक व्हायचं नाही. माझा प्रश्न काय आहे जे मी मांडलंय. अहो तुम्ही इकडचे निवेदन तुम्हाला दिलेले तिकडे व्हॉट्सअपला पाठवताय संस्थापकाच्या. एवढे तुम्ही मॅनेज झालेली मंडळी. आणि संस्थापक मध्यस्थी घालून तो सांगतोय की मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो. तुला काय ठोकायचं ठोकून दे ना. पण मी सांगतोय त्यावेळेला तुम्ही तिथं चला. ते विद्यार्थी तिथं आहेत का बघा. चुकीचं काय असेल तर बघा करा. तुम्ही जर मी चुकीचं सांगत असेल मला जे कारवाई तुमच्या कलमात बसते ती करा ना. 100+ विद्यार्थी वडगाव शिकतात. नावं तळसून देत आहेत. चालत आहे का साहेब? हे चालत असतं तर मला सांगा. ही शिक्षण व्यवस्था तुमच्याच आहे. कुचकामी ठरल्या ही शिक्षण व्यवस्था तुमची. 40,000 रुपये 11वीला फी घेतोय तो आणि 50,000 12वीला. फक्त 3 शिक्षक आहे आणि शिक्षक 3 आहेत आणि दोघं पण डीएड आणि बीएड नाही. कसली चौकशी चालू आहे तुमची आठवड्याभरात? आठवड्यापेक्षा जास्त वेळ आम्ही दिलाय. खाएंगे असं तर सांगा. आता तुम्ही आम्हाला काय आश्वासन देणार आहे ते सांगा. आम्ही काय देणार आहे? पुन्हा पैसे आम्ही काय मीटिंग असते काय हालचाल रजिस्टर आम्हाला सांगितलं साहेबांनी. आम्हाला सांगितलं त्यांची काय चूक नाही सोडा. त्यांनी सांगितलं उपनिबंधक साहेबांच्या तिकडे ह्याच्यात संचालक साहेबांच्या तिकडे आम्ही गेलोय. संचालक साहेबांच्या आम्ही गेलो तर तिथं कोण पण नाही. तिथं कुलूप आहे. तक्रार रजिस्टर आहे का साहेब? तक्रार रजिस्टर आहे का? हालचाल रजिस्टर रजिस्टर तुम्ही कुठे गेला काय गेला त्याच्यात नोंद असते ना. अहो 5 वेळा साहेब आम्ही आलो. मला सांगा आमचं चुकत असलं तर तुम्ही सांगा ना. चुकताय बाबा तुमचं आंदोलन बेकायदेशीर आहे. आता आज आंदोलन असताना तुम्ही इथे उपस्थित पाहिजे ना. तुम्हाला जर चौकशीत तोंडाला देत असतील तर चुकीच आहे. आम्ही ऐकणार नाही. बोलवून घ्या त्यांना. तुमचा दोष काय नाही दोघांचा. बोलवून घ्या त्यांना. कुठे त्यांना बोलवून घ्या. सरकार काही निवेदन दिले ना 2 वेळा तुम्ही. असं काय करताय? माहित नाही का? 3 वेळा निवेदन दिले. मग जाणून बुजून आहे बघा काय म्हणतात सांगा. नाहीतर तुम्ही आम्हाला काय पत्र देणार आहे आता सांगा. आम्ही कुठल्या दिवसावर आंदोलन थांबवू ते सांगा. नाहीतर बाहेर पाऊस आम्ही काय करणार आहे तुमच्या? काय करणार नाही. तुम्ही बाहेर थांबला तरी एक मिनिट आहे का नको. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इथं थांबायला आम्ही ह्यांना बाहेर पत्रकार थांबल्यात त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो ना. आम्ही निघून जातो. तुम्हाला जे काही सांगायचं आहे मला तिकडे येऊन सांगा वडगाव. कशाला आम्ही तिथं साहेब मला एक विनंती माझी एक तुम्हाला विनंती करू सांगतो की 23 पासून आमचं पत्र व्यवहार सुद्धा आहे निवेदन. तुम्ही आम्हाला उत्तर देत नाही 4 वेळेचं. तुम्हाला मी सांगतो तुम्ही ज्यावेळी निवेदन दिलं ना साहेबांनी 29 तारखेला बकरी दिली होती बरोबर. म्हणले तुम्ही जा मुंबईला आणि अजय पाटील आणि ते जे चौकशीला जाणार आहे त्यामुळे मुंबईला जा. म्हणजे तुमचं असं दखल घेतली ना असं नाही म्हणू शकत तुम्ही डायरेक्ट. चौकशी केली त्याचं काय मिळालं का आम्हाला?